श्री अमोल अशोक कासार, संघर्ष, धैर्य आणि समाजकार्याचा आदर्श नमुना. नाशिक मधल्या सिन्नर सारख्या छोट्या गावातील 250 स्क्वेअर फुटामध्ये आणि 40,000 रुपयांच्या कर्जावर सुरू झालेलं फर्निचरचं दुकान मोठं म्हणजे किती मोठं होऊ शकतं याचं आदर्श उदाहरण म्हणजे अमोल कासार यांचा अमोल फर्निचर्स प्रायव्हेट लिमिटेड हा व्यवसाय. 17व्या वर्षी सुरू केलेल्या व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करत, जिद्दीने आणि नेटाने प्रयत्न करत सरांनी फर्निचरचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर यशस्वी केलाय. अमोल फर्निचर या नावाने सुरुवात केलेल्या एका दुकानाच्या आज 40,000 स्क्वेअर फुटामध्ये 4 मोठ्या भव्य शोरूम्स आहेत. आता केवळ सिन्नर आणि परिसरातील नव्हे तर महाराष्ट्रातील दूरदूरच्या शहरांमध्ये, घरांमध्ये, ऑफिसेसमध्ये, शोरूम्समध्ये, कंपन्यांमध्ये अमोल फर्निचर्स प्रायव्हेट लिमिटेड आपली उत्पादनं पोहोचवतात आणि त्याचबरोबर कर्नाटकातल्या देखील अनेक महत्त्वाच्या संस्थांना अमोल कासार सर फर्निचर सप्लाय करतात. सरांच्या काटेकोर व्यवस्थापनामुळे अमोल फर्निचरचा व्यवसायाचा आलेख हा सातत्याने वाढतोच आहे. अनेक नामांकित हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस आणि शैक्षणिक संस्थांसाठी अमोल सरांनी दर्जेदार फर्निचर दिले. याचबरोबर इंडियन रेल्वे, इंडियन नोट प्रेस अशा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आणि ग्लेनमार्क सारख्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांसाठी ते ऑफिशियल वेंडर आहेत. अमोल फर्निचरनी साकारलेल्या आकर्षक अशा वास्तूंमध्ये आज अनेक कुटुंब आनंदाने राहत आहेत. फर्निचरमध्ये अमोल सरांकडे सगळं काही आहे. त्यात ऑफिस फर्निचर, होम फर्निचर, कस्टमाइज्ड फर्निचर आणि प्रीमियम फर्निचर आपल्याला बघायला मिळतं. याचबरोबर होम अप्लायन्सेस आणि किचनवेअर या क्षेत्रात देखील अमोल सरांचं सिन्नरमध्ये मोठं शोरूम आहे. आज फर्निचर म्हटलं की अमोल फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड हेच नाव आठवावं असं अमोल फर्निचरचं ब्रँडिंग झालंय. 2 जुलै 2018ला दुकानाला लागलेल्या आगीनंतर केवळ 40 दिवसात अमोल कासार यांनी यशस्वीपणे त्याच दुकानाची पुनर्निर्मिती केली. याचं कारण व्यावसायिक जिद्द आणि प्रचंड साहसी वृत्ती. माणसं जोडण्याचा उपजत गुण असणाऱ्या अमोल कासार यांचं उद्योग जगतासाठी महत्त्वाचं योगदान म्हणजे त्यांचं सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मधील कार्य. 2016 सालच्या उद्योग कुंभ या बिझनेस कॉन्फरन्समध्ये एक साधा उद्योजक सभासद म्हणून सॅटर्डे क्लब मध्ये सामील झालेल्या अमोल सरांनी उद्योग कुंभ मध्ये प्रायोजक मिळवून देण्यापासून अनेक उद्योजक आपल्या सॅटर्डे क्लबला जोडून देण्याचं काम केलंय. सरांच्या या पुढाकारामुळे क्लबच्या इतर मेंबर्सना सुद्धा मोठी प्रेरणा मिळाली. पुढे यातूनच अमोल सरांनी सॅटर्डे क्लब सिन्नर शाखेचं स्वप्न अस्तित्वात आणलं. सिन्नर हा महाराष्ट्रातला सॅटर्डे क्लबचा 25वा चॅप्टर होता. सिन्नर चॅप्टर मध्ये सरांनी उच्चांकी सभासद मिळवले आणि स्वतः सलग 3 वर्ष चेअरमन पदाची जबाबदारी सांभाळत इतरांसाठी सुमारे 200 कोटी रुपयांच्या व्यावसायिक संधी निर्माण केल्या. सरांच्या सामाजिक कामाचा परीघ यानंतर सिन्नर बाहेर वाढू लागला. नाशिक बरोबरच सॅटर्डे क्लबचा नगर रिजन तयार करण्याचं क्रेडिटही अमोल सरांचंच. आपल्या प्रगतीचा आलेख वाढवत अमोल सरांनी सॅटर्डे क्लबच्या नाशिक आणि अहमदनगर विभागाचे रिजन हेड म्हणून सलग 4 वर्ष जबाबदारी सांभाळली. कोविड सारख्या अवघड काळात नाशिक सॅटर्डे क्लबच्या मेंबरशिपनी 113 वरून 400+ मेंबरला झेप घेतली. त्यामध्ये अमोल सरांचं मोलाचं योगदान आहे. गोल्डन रिजन होण्याचा मान सलग 4 वर्ष पटकावणारा नाशिक हा पहिला रिजन ठरला तो अमोल सरांच्याच काळात. सॅटर्डे क्लबच्या आपल्या मुंबई ऑफिसातील फर्निचर देखील अमोल सरांचंच आहे. आपल्या कल्पक योजनातून आणि विविध चॅप्टर इनिशिएटिव्ह मधून नाशिक रिजनला सरांनी चैतन्य आणलंय. अर्थात हे करत असताना त्यांच्या हातून झालेल्या सगळ्या कामाचं श्रेय अमोल कासार सर आपल्या सहकार्यांना देतात. जर तुम्हाला फेलिसिटेशन करायचं असेल की ह्या इव्हेंटसाठी जी आमची टीम होती, मी या सगळ्या टीमला इन्व्हाइट करतो की त्यांनी सर्वांनी इथे पुढे यायचंय. याला म्हणतात लीडरशिप. एकदा जोरदार टाळ्या अमोल सरांसाठी. सॅटर्डे क्लबच्या प्रत्येकाला अमोल सर आपले वाटतात. ते त्यांच्या साध्या पण अतिशय परिणामकारक अशा संवाद शैलीमुळे. नाशिक मधील सभासद उद्योजकांसाठी अशोका मेडिकव्हर तर्फे विमा कवच मिळवून देणं हे सॅटर्डे क्लबच्या नाशिक रिजनसाठी तर महत्त्वाचं ठरलंच, पण इतर क्लबसाठी देखील आदर्शवत ठरलंय. याच काळात सुदैवाने सॅटर्डे क्लबची देखील चौफेर प्रगती होऊ लागली आणि 25व्या सिन्नर चॅप्टर नंतर वाढत वाढत आज सॅटर्डे क्लबचे सुमारे 125 चॅप्टर्स महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. आपल्या नेतृत्व गुणांमुळे अमोल कासार सर आता डेप्युटी सेक्रेटरी जनरल या पदाची जबाबदारी निभावत आहेत. यामुळे आता त्यांचं कार्य महाराष्ट्रभर पोहोचतंय.
उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी अहोरात्र त्यांची धडपड चालू आहे. स्वतःच्या यशाबरोबरच इतरांना यश मिळवण्यासाठी मदत करणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे.